गरज आहे. आज माझा टॉपिक आहे माय वर्किंग सोलर सिस्टम. तर ह्याची मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवेल आणि हा प्रोजेक्ट स्वतः करून दाखवेल. तर आता या प्रोजेक्टला आपण खोलूयात. तर या किटमध्ये आपल्याला एक सगळ्यात पहिले जर गाईड मिळते. ही बुक आहे ज्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं असणार की ही जी सोलर सिस्टम आहे तिला कसं बनवायचं. तर हे सगळे जे आहेत आपल्याला ऑब्जेक्ट मिळतात या किटमध्ये. हे सगळे आपल्याला ऑब्जेक्ट मिळतात. हे जर बाहेर मिळालेलं आहे. तर आता ही गाईड जी आहे त्याच्यामध्ये आपण बघूयात की काय आहे. तर हे जे आहे ते आहे स्ट्रिप्स ऑफ पेंट पॉट्स. स्ट्रिप्स ऑफ पेंट पॉट्स जे आहे त्या ऑब्जेक्टचं नाव आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत एक ब्रश जो आहे तो पण मिळतो. हे ग्रीन कलरचं जे तुम्हाला दिसतंय ते सस्टेन सीट आहे. आणि हे ब्ल्यू कलरचं जे आहे जे तुम्हाला दिसतंय ते आहेत आर्म्स, सर्क्युलर आर्म्स. हे बघा, सर्क्युलर आर्म्स. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या पेजवरती बघूयात. तर ह्याच्यामध्ये जे आहेत इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आता हा पेपर जो आहे याच्यासोबत मिळतो. हे जे प्लॅनेट्स आहेत हे प्लॅनेट्स आहेत तर त्यांना असा पॉलिश करायला मिळतो. आणि हे पेंट ब्रश आहे. तर आपल्याला एका प्रत्येक प्लॅनेटला पेंट करायचं आहे त्याच्या कलरने. तर ह्याच्यावरती दिलेलं आहे त्याचे कोणते कलर टाकायचे आहेत. आणि आपल्याला काही अशा प्रकारे जो आहे हा प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर हे सगळे जे ऑब्जेक्ट आहेत हे झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की हे सॅटर्नची रिंग आहे आणि हे काही खिळे आहेत ज्याच्यावरती आपण हे जे प्लॅनेट्स आहेत आपले ते उभे करणार आहोत. तर आता आपण या प्रोजेक्टला स्टार्ट करूयात. तर आता आपण हे जे प्लॅनेट्स आहेत ते घेतलेले आहेत आणि आपण याला पेंट करूयात. पण त्याच्या आधी प्लॅनेट्स जे साईड आहेत त्या अनइवन आहेत, खडबुडीत आहेत. तर ह्याच्यासोबत एक पॉलिस्टर पेपर जो आहे तो आपल्याला मिळाला होता. तर त्यासाठी आपण पहिले या साईड घासून घेऊयात आणि मग ह्याच्या पेंटिंगला सुरुवात करूयात. आपल्याला हे घासायचं आहे आणि याच्या साईड्स ज्या आहेत त्या इवन करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तो प्लॅनेट असा पूर्ण गोल दिसला पाहिजे. ह्या साईड्स बघा खडबुडीत असतील, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. तर ह्या ज्या आपल्याला आहेत इवन करून घ्यायच्या आहेत. तर ह्या प्रकारे आपण या साईड घासायच्या आहेत सर्व प्लॅनेट्सच्या. तर आता आपले जे प्लॅनेट्स आहेत ते घासून झालेले आहेत. सर्व प्लॅनेट्स तुम्ही बघू शकता की घासून झालेले आहेत. आता आपण याच्या पेंटिंगला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी आपल्याला हे काही रॉड्स मिळाले होते. तर हे रॉड आपण आधी या प्लॅनेटमध्ये घुसवून घेऊयात, कारण आपल्याला असं पकडून पेंटिंगला इझी पडेल म्हणून. आता आपण पेंटिंगचे जे कलर्स आहेत ते इथे काढून घेऊयात. आता मी काही एक्स्ट्रा कलर्स घेतले होते जे माझ्याकडे ऑलरेडी होते आणि हे ते कलर्स आहेत जे आपल्याला किटसोबत मिळालेले आहेत. तर आपण पेंटिंग सुरू करूया. तर आपण सगळ्यात पहिले सनला पेंट करूया. तर जसं की इथे दिलं आहे हा सन रेड कलरमध्ये आहे. तर आपल्याला रेड कलर जो आहे तो सनला कलर करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण हा ब्रश घेऊयात, ह्याला पाण्यामध्ये डीप करूयात, रुमालावरती हलकसं पुसून घेऊयात आणि हा रेड कलर जो आहे तो ओपन करूयात. आता मी पेंटिंगला सुरुवात करतोय. आता मी सनला सगळ्यात पहिले पेंट करतोय ह्या प्रकारे. आता आपण असे एक एक करून सगळे प्लॅनेट जे आहेत ते पेंट करून घेणार आहोत. आता सनचा ह्या प्रोजेक्टच्या कार्डबोर्डमध्ये रेड कलर दिला होता, त्यामुळे आपण आता ह्याच्यावर रेड कलर जो आहे तो कलर करतोय. प्रत्येक प्लॅनेटचा आपण त्याचा कलर त्याला देऊया. काल मी जो प्लॅनेट्सला कलर केला होता, पण
ते कलर ओले होते त्यामुळे मी काल शूट करू शकलो नाही, तर दुसऱ्या दिवशी मी शूट करतोय. तर हे बघू शकता तुम्ही सगळे प्लॅनेट्स जे आहेत ते ह्या प्रकारे कलर करून झालेले आहेत. पाठी कर. तर आपण आता प्रोजेक्टला सुरुवात करूया. तर पहिले आपण हे जे आहे ते लावूयात आपण. तर हे आता आपण ह्याच्यामध्ये फिक्स करूयात. आता एक एक करून आपण सगळे प्लॅनेट जे आहेत ते लावूया. तर हा सन आहे जो सगळ्यात मध्ये येणार, कारण हा पूर्ण सोलार सिस्टीमला होल्ड करतो. त्याच्यानंतर आपला फर्स्ट प्लॅनेट जो आहे तो आहे मर्क्युरी. तर आपण मर्क्युरीला ह्याच्यामध्ये लावूयात. आता आपला सेकंड प्लॅनेट जो आहे तो आहे व्हीनस. सो आपण व्हीनसला सुद्धा ह्याच्यामध्ये लावूयात. आणि आपला थर्ड प्लॅनेट अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, त्याला सुद्धा आपण ह्याच्यात फिक्स करूया. आणि युनिव्हर्स सोलार सिस्टमचा हा लास्ट प्लॅनेट म्हणजेच मार्स, ह्याला पण आपण या प्रकारे फिक्स करूया 4th नंबरवरती. आणि हे सगळं निघालेलं आहे ते परत लावतो. आणि आपला 5th आणि सोलार सिस्टमचा सगळ्यात मोठा प्लॅनेट, त्याला फेल्ड स्टार पण म्हटलं जातं, तो म्हणजेच ज्युपिटर. आता आपला नेक्स्ट प्लॅनेट आहे सॅटर्न. तर सॅटर्नची याच्यासोबत एक रिंग पण मिळालेली होती, तर ती रिंग आपण पहिले सॅटर्नला लावून घेऊयात. या प्रकारे ही रिंग आपण सॅटर्नला लावलेली आहे. आता ह्याला आपण 6th नंबरवर जो आहे फिक्स करूयात. हा सेकंड लार्जेस्ट प्लॅनेट आहे सोलार सिस्टमचा, आणि आउटर सोलार सिस्टमचा हा सेकंड प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर हा आहे युरेनस, आणि हा सोलार सिस्टमचा लास्ट प्लॅनेट म्हणजेच नेपट्यून. आता मी तुम्हाला त्या प्लॅनेट्स बद्दल थोडी माहिती सांगतो. तर आपला सन जो आहे तो ह्या सगळ्यांना होल्ड करतो, तो मेन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आता मर्क्युरी आपल्या सोलार सिस्टमचा फर्स्ट प्लॅनेट आहे, आणि इनर सोलार सिस्टमचा सुद्धा फर्स्ट प्लॅनेट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंड नंबरवर जो प्लॅनेट आहे तो येतो व्हीनस. सॅटर्न जरा निघालेला आहे, त्याला परत फिक्स करतो. सेकंड नंबरवर जो येतो तो व्हेनस आहे. हा सगळ्यात गरम प्लॅनेट म्हणून पण ओळखला जातो आपल्या सोलार सिस्टममध्ये. मर्क्युरी सनच्या सगळ्यात जवळ असूनही तो वॉर्मेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जात नाही, तर व्हीनस जो आहे तो वॉर्मेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. तर पृथ्वी जी आहे तो आपला थर्ड प्लॅनेट आहे. ह्याला लिव्हिंग प्लॅनेट किंवा ब्ल्यू प्लॅनेट असं पण ओळखलं जातं. आपण सगळे ह्या प्लॅनेटवरच राहतो. आता आपला 4th प्लॅनेट आहे तो आहे मार्स. मार्सला रेड प्लॅनेट ओळखला जातो. हा इनर सोलार सिस्टमचा म्हणजे आतल्या सोलार सिस्टमचा लास्ट प्लॅनेट आहे मार्स. वैज्ञानिक असं सुद्धा म्हणत आहे की पुढे जाऊन आपण मार्सवर पण राहू शकतो. आता हा आपला 5th प्लॅनेट म्हणजे ज्युपिटरला गॅस जायंट म्हटलं जातं. आता हे 4 प्लॅनेट्स जे आहेत हे पूर्णपणे गॅसचे बनलेले आहेत, म्हणजे त्याच्यावर सॉलिड सरफेस नाही आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती उभं नाही राहू शकत. तो पूर्ण हवा आहे, म्हणजे स्काय पूर्ण हवा त्याच्यामध्ये भरलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठेच सॉलिड सरफेस जो आहे तो नाही आहे. आणि हा आपल्या सोलार सिस्टमचा सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे, आणि ह्याला फेल्ड स्टार सुद्धा म्हटलं आहे, कारण की तो थोडासा मोठा असता तर हा एक सूर्य सुद्धा बनू शकला असता. तर हा आपला 6th प्लॅनेट आहे तो आहे शनी ग्रह विथ सॅटर्न. तर आता सॅटर्न हा त्याच्या ब्युटिफुलनेससाठी ओळखला जातो. हा सगळ्यात सुंदर ग्रह असतो आपल्या सोलार सिस्टम मधला. ह्याच्या आजूबाजूला एक रिंग पण असते, आणि हा सेकंड बिगेस्ट प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. पण हा वरून जितका सुंदर आहे तितकाच आतमध्ये डेंजर असतो. आता 7th प्लॅनेट जो आहे तो आहे युरेनसला आईस जायंट सुद्धा म्हटलं जातं, कारण हा पूर्णपणे बर्फाने कव्हर असतो. सेम नेपट्यूनला पण असतं. तर युरेनस आणि व्हेनसची एक वेगळी गोष्ट आहे, ते उलटं रोटेशन करतात. म्हणजे बाकीचे प्लॅनेट जर ह्या साईडला रोटेट होत असतील तर हे
त्याच्या उलट असं रोटेशन करतात. ही या 2 प्लॅनेटची पण खासियत आहे. आता हा लास्ट प्लॅनेट आहे आपला नेपट्यून. हा आईस जायंट आहे. ह्याच्यामध्ये पण आईस आहे, सेम युरेनस सारखा आहे. आणि युरेनसला एक छोटीशी रिंग पण असते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, कारण आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये अजून सुधार करू शकू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.